आपला आपण सुरुवात करत आहोत. साई सिद्धी त्यांच्या विरुद्ध वैद दिलेवर ओमकार मालाड. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अभिजित दोडके अब्बू, गणेश पाटील यांचे अगदी जवळचे मित्र. जेवढा अब्बू आपल्या एरियात नसतो तेवढा माहुल गावात असतो. हे अब्बूसाठी माहुल गाव एक दुसरं घर आहे. आणि गणेश आणि त्याची अगदी एक जवळची मैत्री आहे. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होतीये. स्ट्राईक एंडला बॅटर अरुण चव्हाण, या चेंबूरचा एक धडाकेबाज बॅटर डोरा. नॉन स्ट्राईक एंडला देवेश पारावे, जोगेश्वरी अंधेरीचा एक धडाकेबाज खेळाडू. वैद 11 ओमकार मालाडने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. लास्ट इयर डोराने खूप चांगली बॅटिंग केली होती या ग्राउंडवरती. अफलातून अक्षरशः तुटून पडला होता. बट हे दुसरं वर्ष आहे, हे 2024 आहे, ते 2023 होतं. पहिलाच बॉल जिकडे थांबला होता तिकडे सुरू झाले. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत आणि बिपिन परब तिकडे पोहोचले. पण तदनंतर रन मात्र तिकडे 3 रनने इकडे खातं ओपन केलं गेलंय. तीन रनने मात्र इकडे खातं ओपन केलं गेलंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अब्बू, चांगली ओव्हर टाकावी लागेल. अब्बूला माहिती आहे इम्पॉर्टंट मॅच आहे, 5 ओव्हरची मॅच. आज सर्व पुमा स्क्वॉड यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन केलं इकडे आज टुर्नामेंट. भूषण पाटील, गणेश पाटील, त्याचबरोबर सीताराम, सॅम, आज सर्व त्यांचे माहुल गावचे सर्व क्रिकेटप्रेमी, सर्व अंडरआर्म क्रिकेटप्रेमी आज इकडे क्रिकेट एन्जॉय करतायत. माहुल गावचं क्रिकेट संपूर्ण महाराष्ट्रात एक गाव 11 ग्रामीण क्रिकेट एक वेगळ्या स्तरावर जाऊन पोचलंय आणि अनेक नावं या माहुल गावाने पण दिलं. स्ट्राईक एंडला बॅटर दिवेश, अंधेरीचा एक युवा खेळाडू, ज्याची पण चर्चा मागील 2-3 हंगाम खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली. बॉलर या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. रन्स तिकडे घंटे का ट्रैफिक मिलता है. बॉलिंगसाठी अबू, स्ट्राईक एंडला बॅटर अरुण. ज्या बॉलवर देखील लोअर फुल टॉस बॉल, त्याला मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात राजन आणि रन्स मात्र तिकडे 2 पुढे जाईल. आणि एक रन पण खूप गरजेचं आहे. 5 ओव्हरमध्ये एक 60-70 तरी रन्स पाहिजेत. मग अशी आकाश गुरव बल्लीने एक चांगली ओव्हर टाकली. स्ट्राईक एंडला बॅटर अरुण चव्हाण, डोरा, डेंजर डोरा, एक चांगले बॅटर आहेत आणि खूप चांगल्या लेवलला क्रिकेट खेळले आहेत. अनुभव आहे, एक युवा खेळाडू आहे. आणि बॉलर अब्बू, या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर अब्बूचा. गुड बॉलिंग. सूरज उपाध्यायने पण ॲप्रिशिएट केलं. गुड बॉल अब्बू. खूप वर्ष अब्बूने पण क्रिकेट खेळल्यामध्ये रॉयल असेल, असल्फा, साई सिद्धी मानखूर, अगदी खूप चांगलं क्रिकेट. मग सूरज उपाध्याय, सुरुवातीला मला आठवते करण पाटील, सूरज उपाध्याय, त्यानंतर अभिजित दोडके अब्बू, गणेश पाटील, किसन, अशी अनेक जे एक साई सिद्धी मानखूरची साईड असायची. खूप चांगलं क्रिकेट तेही अगदी एकत्र खेळले. सर्व यंग पिढी. किशोरजी कोळी, आपलं पण स्वागत आहे. आपण पण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. किशोर कोळी, आज आपण या टुर्नामेंटसाठी आलात. किशोरजी, आपलं पण स्वागत आहे. गुड बॉलिंग अब्बू.
प्रशांतजी कोळी आपलं पण स्वागत आहे. आज सर्व आमचे मित्र बालाजी बॉईज प्रशांत कोळी आपलं पण स्वागत आहे. बॉलर अबू या बॉलवर उडवलाय चांगला फटका. संदीप आचार्य सँडी तिकडे होते पण सँडीने काय बॉल कलेक्ट केला. अनुभवी आहेत. टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक मोठं नाव मध्ये ओरम क्रिकेट असू दे अंडरआर्म क्रिकेट असू दे खूप चांगलं क्रिकेट संदीप आचार्य सँडी. गुड बॉलिंग अबूने पहिली ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळली आणि अवघ्या 10 रन खर्च करत असताना एक चांगला स्पेल टाकला. कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन झालेत बट आता बॅटिंग करावी लागेल. स्कोरचा ग्राफ कुठेतरी वरती घेऊन जाणं गरजेचं आहे. टीम गै दिल्यावर ओमकार मालाड अब्बूने एक चांगला स्पेल टाकला आपल्या टीमसाठी. साई सिद्धी या नावासाठी अब्बू नेहमीच खेळताना पाहायला मिळेल आणि त्या संघातून त्यांनी सुरुवात पण करताना पाहायला मिळाला होता. बॉलिंगसाठी रितेश राव येतात. रितेशला पण चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे आणि मॅच कुठेतरी आपण पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 10 रन आले. फक्त मी म्हणेल कारण की अंडरआर्म ओपनला पहिली ओव्हरमध्ये 10 रन थोडं डिफिकल्ट आहे बट तुम्हाला रन्स करणं गरजेचं आहे. 5 ओव्हरमध्ये एक 60-70 रन्स तरी करावे लागतील. टीम वेळ दिल्यावर ओमकार मालाड लास्ट इयर खूप चांगला परफॉर्मन्स केला होता क्रीडा स्पर्धेमध्ये. स्ट्राईक एंडला बॅटर दिवेश पारावे या वर्षी खूप चांगला परफॉर्मन्स दिवेशच्या माध्यमातून राहिला आहे आणि खूप चांगलं क्रिकेट. मग मालवणमध्ये पण खूप चांगला परफॉर्मन्स केला. ऑल ओव्हर अंडरआर्म क्रिकेटमधला एक युवा खेळाडू आणि सध्याच्या घडीला ओमकार मालाड संघासाठी खूप चांगला क्रिकेट खेळतोय. स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट टायमिंग केलं आणि तिकडे कॅच ड्रॉप होतीये. 6 अडवला तिकडे गणेशने बट एक रन शॉर्ट आहे. एकच रन असणार आहे. म्हणजे शॉर्टकट तुम्ही लाईफ मध्ये मारू नका. गणेशने तिकडे प्रयत्न केले. एक चांगले फिल्डर आहेत. मॅच कुठेतरी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गणेशने खूप चांगले एफर्ट्स तिकडे दिले बट गणेशकडून कॅच पकडण्याची अपेक्षा होती. या बॉलवर पण लोअर फुल टॉस बॉल समोर खेळले गेलेत आणि क्षेत्ररक्षक आहेत तिकडे संदीप आचार्य सँडी. एक सुटली पण एक पकडली आणि खूप चांगली कॅच संदीप आचार्य सँडी इन ॲक्शन मध्ये. खूप वर्षाचा दांडगा अनुभव अगदी चांगला बॉल पाहिला गेला रितेशच्या माध्यमातून. जिकडे फिल्डर सजवलं तिथे स्ट्रोक खेळले
आणि एक चांगली कॅच संदीप आचार्यने मात्र तिकडे पकडली. न्यू बॅटर सुरेश सरोज इथं मैदानाच्या मध्ये खुडा. खूप चांगलं क्रिकेट सुरेश सरोजनी पण खेळले आहेत. पार्टनरशिपची गरज आहे. वेळ दिल्यावर ओमकार मला टीमला जर मॅच मध्ये यायचं तर पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. पार्टनरशिप करावी लागेल, विकेट बनवावी लागेल, मॅच बनवावी लागणे खूप गरजेचं आहे. एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळतो तेव्हा तुम्हाला सांघिक खेळामध्ये सांघिक एफर्ट्स देणं गरजेचं आहे. तुमच्या सर्वांचे एफर्ट्स देणं खूप इम्पॉर्टंट आहे. बॉलर रितेश. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल फिंगर रोल केले. खूप चांगली फेकी केली बट बॉल कलेक्ट नाही केला. बॉल कलेक्ट करण्यामध्ये थोडी चुकी झाली आणि स्ट्राईक मात्र अरुण चव्हाणकडे जाते. रन्स मात्र पुन्हा एकदा 14 रन्स आले धावफलकावरती. वै दिलेलं ओमकार मला टीम पण मात्र प्रयत्न करते की जेणेकरून जास्त रन्स करण्याचा प्रयत्न करतील. आज प्रेक्षकांची पण गर्दी वाढली आहे. अगदी व्यासपीठावर देखील आमचे सर्व प्रेक्षक वर्ग बसून आनंद घेत आहेत आणि सर्व जिकडे जागा मिळेल तिकडे मस्त ग्राउंड मोठं आहे पण त्या ग्राउंडमध्ये क्रिकेट बघण्याची एक वेगळी मजा. या बॉलवर पण फटका थोडा फसलाय. सूरज उपाध्याय तिकडे पोहोचले आणि अब्बू बोलतो ह्यासाठी मी थोडं चुकवला. सँडीने पण अगदी स्माईल केली. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. स्ट्राईक मात्र अरुण चव्हाणला गेली आणि कॅच तिकडे पकडली गेली. सूरज उपाध्यायने बॅटर आउट. आणि धवल मात्र पहिलाच बॉल लेग बाईच्या रूपमध्ये मात्र तिकडे रन मिळते. धवल दळवी येतात बॅटिंगसाठी. दोन्ही कॅच मात्र खूप चांगल्या पकडल्या गेल्या आणि मॅच मात्र साई सिद्धी टीमने कुठेतरी एक चांगलं मॅच मध्ये घेऊन आलेत. बॉलर रितेश राव. या बॉलवर पण बीट केलं गेलं. मागे कीपरला पण बीट केलं. नो बॉल. अंपायरने मात्र तिकडे दंडित केलं गेलं. नो बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल आणि मॅच तिकडे मात्र 3 रनने पुढे जाईल आणि स्कोर झाले 17 रन झाले. 18 रन झालेत. पुमा स्क्वॉड यांच्या माध्यमातून आज या टुर्नामेंटचं आयोजन. दुसरा दिवस या टुर्नामेंटचा आणि एक चांगलं असं आयोजन या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. भव्य दिव्य असं आयोजन. आज दुसरं पर्व आपला लाडका वैद यांच्या स्मरणार्थ वैद तुर्बेकर. एक दुःखद घटना आज माऊल गावावर तर आली आणि वैद आपल्यातून निघून गेला. त्यानंतर आपले मित्र कैलास आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांची पण आठवण येईल आणि कुठेतरी ही क्रीडा स्पर्धाचं आपण इकडे आयोजन केलं आहे. 20 रन झालेत.
बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अभिजित दोडके अब्बूच्या हातामध्ये बॉल दिला. 2 ओव्हर 20 झालेत, मध्ये उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बट ह्या 18 ओव्हरमध्ये मॅच फिरू शकते. मगाशी पण असंच झालं. मगाशी पण मॅच कुठेतरी पूर्णपणे आपण पाहिलं तर जर विघ्नेश 11 आणि दैविक 11ची एक मॅच झाली. दैविक 11ने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 रन्स मारले होते. बट त्यानंतर कुठेतरी मयुरेश पाटीलची एक ओव्हर चांगली आल्या, त्यामुळे मॅच विघ्नेश 11ने पण चांगलं कमबॅक केलं. त्यामुळे ह्या ग्राउंडवरती कोण कधी मॅच फिरेल याचा नेम नाही आहे. बॉलर अब्बू स्ट्राईक एंडला धवल या बॉलवर फ्लिक केलं गेले. ब्लॉक होल पद्धतीचा बॉल, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत तिकडे बॉल कव्हर करण्यासाठी आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला अब्बूने तिकडे. मॅच मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्कोर पुढे जाईल आणि स्कोर झालाय 23. चांगली बॉलिंग केली सायसिदी टीमने आतापर्यंत. बट मॅच जिंकण्याकरिता तुम्हाला 100% एफर्ट्स देणं गरजेचं आहे. यानंतर पण इनिंग ब्रेक्समध्ये नक्कीच आपण दोन्ही टीम्सला पण मी नक्कीच विनंती करेल की आपण रेडी राहायचं आहे. बंड्या 11 मुकेश रॉयल आणि जॉर्ज 11 कल्याण आपण इनिंग ब्रेक्समध्ये टॉससाठी तयार राहायचं आहे. या बॉलवर पण ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बंड्या 11 मुकेश रॉयल आणि जॉर्ज 11 कल्याण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. या बॉलवर पण अतिशय खोल टप्प्याचा बॉल आणि तिकडे चालाकी दाखवली मात्र सुरेश सरोजने. काय प्रेझेन्स ऑफ माइंड मात्र तिकडे यूज केला आणि त्याला माहिती आहे नॉन स्ट्राईक एंडला कोण नाही, त्यामुळे 2 रन होऊ शकतात आणि झाल्या. कव्हर करणं गरजेचं आहे. रन्स मात्र पुन्हा एकदा 2 पुढे जाईल. 28. बॉलर पुन्हा एकदा अब्बू स्ट्राईक एंडला बॅटर सुरेश सरोज खुडा. या बॉलवर देखील पुन्हा एकदा भन्नाट वेगाने बॉल. परफेक्ट डिलिव्हरी. काय बॉल टाकलाय, क्लास. अब्बूकडे क्षमता आहे आणि खूप चांगला अनुभव आहे. त्याला माहिती आहे की सुरेश सरोजला कशी बॉलिंग करायची आणि आपण मॅचमध्ये आहोत पहिल्या 3 ओव्हरमध्ये तरी. बट इकडून पुढे देखील आपल्याला कमबॅक करणं गरजेचं आहे. उर्वरित 2 बॉलरला पण चांगली बॉलिंग करावी लागेल. क्रिकेट सांघिक खेळ आहे, त्यामुळे प्रत्येकाचे एफर्ट्स गरजेचे आहेत. एकाला बॅटिंग, एकाला बॉलिंग, एकाला फिल्डिंग. प्रत्येक डिपार्टमेंट दिलेत ते डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला कामगिरी करावी लागते. या बॉलवर पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. काय बॉलिंग केली गेली आहे अब्बू. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट. तुमचा फॉर्म हेच जात असतो, बट जो तुमच्याकडे क्लास आहे आणि अब्बू इकडे तो क्लास मात्र तिकडे स्वतःला सिद्ध करतोय. गुड बॉलिंग अब्बू. सुरेश सरोजला मात्र इकडे थांबून ठेवलंय. चांगले एफर्ट्स. या बॉलवर फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत राजन आणि काय रिले कॅच पकडली. गुड कॅच. राजनने बॉल चांगला कलेक्ट केला आणि तेजूनी मात्र त्याला चांगली साथ दिली.
बॅक टू बॅक विकेट गेले, त्यामुळे टीम कुठेतरी आपण पाहिलं तर डगमगताना पाहायला मिळतीये. वेद 11 ओमकार मालाड. न्यू बॅटर ओमकार पाटणे, त्या डोंबिवलीचे बॅटर. चांगलं क्रिकेट खेळले. ओमकारला पण माहिती मॅच बनवणं गरजेचं आहे. बघूयात कशा प्रकारे कामगिरी करेल टीम वेद 11 ओमकार मालाड. अजूनही डाव बाकी आहे. या बॉलवर पण परफेक्ट बॉलिंग पाहायला मिळते. अभिजित दोडकेची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. अफलातून बॉलिंग, काय बॉलिंग केले अब्बूने, क्लास. परफेक्ट टप्प्यावरती बॉलिंग केले आणि 2 ओव्हरमध्ये अब्बूचा स्पेल जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने पाहिला गेला. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 14 रन खर्च करत असताना एक इकॉनॉमी बॉलिंग केली. अफलातून बॉलिंग, अभिजित दोडके अब्बू. पहिल्या 3 ओव्हर संपल्यात, 28 रन झाल्यात धावफलकावरती. वेद 11 ओमकार मालाड. ह्या 2 ओव्हरमध्ये आता थर्ड गिअरला बॅटिंग करणं गरजेचं आहे, फोर्थ गिअरला बॅटिंग करणं गरजेचं आहे टीम वेद 11 ओमकार मालाडला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सूरज उपाध्याय हादी. इम्पॉर्टंट 2 ओव्हरचा खेळ आहे. 2 ओव्हरमध्ये एक बॉलिंग. अब्बू, काय स्पेल टाकला अब्बूने. आणि अब्बूच्या पण चेहऱ्यावर अगदी गोड स्माईल आहे की चांगली कामगिरी जेव्हा आपल्याकडून होते तेव्हा आपण खुश असतो की आपण आपल्या टीमसाठी काही ना काहीतरी एफर्ट्स दिले. अमित कोहली पण आपल्यासोबत जॉईन होतात. बॉलर सूरज उपाध्याय हाती. स्ट्राईक इनला धवल दळवी डीडी. बॅटिंग करावी लागेल. 12 बॉलमध्ये 25-30 रन्स तरी जमा करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील खोल टप्प्याचा बॉल, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक तिकडे ऋषी पोहोचतात. थ्रो थोडा चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. गणेशने तिकडे कव्हर केलं आणि बघता बघता 3 रन. मॅच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 31 3 रन इथे मात्र धावले गेले. 31 रन वरती आपण पाहिलं तर 3 विकेट. ओमकार पाटणे आणि धवलला मात्र कुठेतरी मॅचला टचअप देणं गरजेचं आहे. खूप चांगलं आयोजन आज पुमा स्क्वॉड यांच्या माध्यमातून दुसरं वर्ष या टुर्नामेंटचं. आपला लडका वेद चषकाचं हे आयोजन. पावसाची पण हलकीशी सर चालू आहे. पाऊस पाहिजे. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आज अंडरआर्म ओपन माहुल कोळीवाडा या परिसरामध्ये आपण आहोत. खूप चांगलं ग्रामीण क्रिकेट या गावाने अगदी आपल्या गावाचं नाव वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलं. या बॉलवर पण फुल टॉस बॉल आणि तिकडे कॅच ड्रॉप होतीये. ऋषीने जम्प केलं. बिपिनने चांगलं मागे कव्हर केलंय. पुन्हा एकदा 3 रन्स मात्र तिकडे कंप्लीट केले गेले. सूरज उपाध्यायावर मात्र हे 3-3 रन पण खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि या बॉलवर पण आपण पाहिलं तर फटका पुन्हा एकदा फसलाय. विकेट हॅट्रिक घेतली तर भूषण पाटील यांच्याकडून 1000 रुपये असणार आहेत. जर कुठल्या बॉलरने विकेट हॅट्रिक घेतली तर भूषण पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची पण मेहनत आणि
आणि या बॉलवर आपण पाहिलं तर बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सूरज उपाध्यायचा अजून एक चांगला स्पेल आणि धवलला पण मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. टीम कुठेतरी आपण पाहिलं तर वेळ दिल्यावर ओमकार मला टीम मात्र मॅचमधून बॅकफुटला जाताना पाहायला मिळतीये. शांत झाली आहे बट स्कोर थोडा पाहिजे. 36. मंडळी येतात स्ट्राईक एंडला. एक लेफ्टी मीरा भाईंदर रोडसाठी पण खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात. टर्फ पण खूप चांगलं खेळतात अभिषेक मांडलिया. रन्स करणं गरजेचं आहे. 50-60 पर्यंत भावेशजी पाटील आपण पण व्यासपीठावरती यायचे. भावेश पाटील चांगली बॉलिंग केली टीम. साई सिद्धी आणि खूप चांगली बॉलिंग. अभिजित दोडके अब्बूचा एक चांगला स्पेल. रितेश रावचा एक चांगला स्पेल. आता सूरज उपाध्याय. रन झाले 37. ओमकार पाटणे आणि अभिषेक मांडेलेला कुठेतरी मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे. 60 पर्यंत जरी टार्गेट गेलं तरी दुसरा डाव पण बघण्यासाठी मजा येईल. या बॉलवर फ्लिक केल्या ओमकार पाटणेने. एक चांगला फटका आणि या बॉलवर 6. ओमकारने मात्र आकार दिलाय 6 रनसाठी. प्रॉपर फ्लिक केलं. चार ओव्हर 43 रन झाले धाव फलकावरती. शेवटची ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर बॉलर बॉलिंगसाठी ऋषी. शेवटचे 6 बॉल आहेत स्ट्राईक एंडला. अभिषेक मांडलिया, गिरीश, बॉलर गिरीश, स्ट्राईक एंडला बॅटर अभिषेक मांडलिया. या बॉलवर देखील फटका थोडा फसला बट 1 रन मिळेल. तिकडे दुसरा रनचा कॉल दिलाय. 2 रननी मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. 45 धावा झाल्या धाव फलकावरती. शेवटची ओव्हर आहे पहिल्या इनिंगची आणि वेळ दिले म्हणून ओमकार मला टीम पण मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहिली गेली आहे. एका दुसरा 6 आला तर टीम वेळ दिल्यानं ओमकार मला टीम पण मॅचमध्ये येईल. 50-55 पण मॅच फाईट होईल. चांगला बॉलिंग अटॅक समोर पण आहे. बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे त्यामुळे मॅच रंगेल. या बॉलवर पण फ्लिक केलं. अगदी हलक्या हाताने ढकललं तिकडे. 2 रन. फोर्टी 47 रन झालेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगली पिचिंग बट वाईट बॉल. 1 रन गरजेचा आहे मात्र टीम वेधी लेवून ओमकार मला टीमला. ओमकारचा एक 6 पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलाय बट 5 ओव्हरची मॅच हे विसरून चालणार नाहीयेत. मग अशी आकाश गुरवणी पण एक चांगला स्पेल टाकला. अवघ्या 3 रन खर्च केल्या गेल्या. निखिल पाटीलची एक चांगली बॅटिंग. आनंद लोकेनी पण एक चांगला परफॉर्मन्स केला. कुणालने एक चांगली बॅटिंग केली.
ओव्हरऑल आजच्या दिवसामध्ये. काल फईमची एक 50 रन्स पाहिली भाईजान वर्सेस कुर्ला टीमसाठी, ज्याने 62 रन केल्या. काल मनोज 11 चेंबूर टीमने एक चांगला परफॉर्मन्स करत असताना फायनलमध्ये गेले. भावेश पाटील त्याचबरोबर प्रतीकने एक चांगला परफॉर्मन्स केला. या बॉलवर फ्लिक केलाय आणि समोर बॅटर आउट होतील. वेल स्टॉप. चांगला बॉलिंग केली गिरीशने काल. नॉन स्ट्रायकेटला मंदार सावंत येतात वडायचे. या बॉलवर आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर बॉल पिचिंग होतीये आणि रन्स तिकडे धावून काढायचे. धावांसाठी धाव. बट मंदारने कॉल दिला की नको, बॉल काउंट नको करूया, विकेट नको पाहिजे. 5+1 म्हणजे रन झालेत 50. 50 रन झाली धाव फलकावरती टीम वेद 11 ओमकार मालाड. बॉलर गिरीश. स्ट्राइक एंडला मंदार. वडरा सहकार नगरचे खेळाडू आहेत मंदार सावंत. या बॉलवर मंदारने पण फटका थोडा फसला, पण तिकडे 2 रन. तिसरा रनचा कॉल दिला. नॉन स्ट्राइक एंडला कोण नाहीये आणि तिकडे 3 रन मिळतात. 53. 53 धावा झाल्या धाव फलकावरती. एका दुसरा 6 ची गरज आहे टीम वेद 11 ओमकार मालाड टीमला. जो चांगलं खेळेल तो जिंकेल. 100% एफर्ट्स देईल तो जिंकेल. प्रथम क्रमांकात तब्बल 50,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा, आकर्षक ट्रॉफीज आहेत. सिक्सर किंगसाठी पण खूप चांगली ट्रॉफी आहे. त्यानंतर कॅश प्राइज आहे अमित कुळे यांच्याकडून 1000 रुपये. प्लेअर ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर. या बॉलवर पण अगदी ग्राउंड स्ट्रोक बॉल, मात्र डाऊन द ग्राउंड. गुड थ्रो. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे. जॉर्ज 11 कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध बंडा 11 मुकेश रॉयल. रोहन चिल्ले पण इनॅक्शन मध्ये आहेत. स्ट्राइक एंडला ओमकार पाटणे. टचअप देणं गरजेचं आहे. या बॉलवर पण फुल टॉस बॉल होता, मिस केला आणि डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत. तिकडे तेजू पोचलेत आणि रन 2 मिळतील तिकडे. 57 झालाय. 58चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम साई सिद्धी.
टॉस जिंकलाय बंड्या 11 मुकेश रॉयलने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. अर्वन जॉर्ज कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध टीम बंड्या 11 मुकेश रॉयल. आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होते. टार्गेट आहे आपण पाहिलं तर 58चा. स्ट्राईक एंडला बॅटर गणेश पाटील. याच गावातील खेळाडू आहेत. माहुल गावचे. खूप अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळले. ओव्हरआर्म क्रिकेट पण आपल्या गावासाठी खूप चांगलं खेळतात. एक मागील 7-8 वर्ष खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. अगदी पूर्वीपासून खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. मग साई सिद्धी मानखोर रॉयल अशा अनेक टीम. गणेश पण चांगलं क्रिकेट खेळलं. त्यानंतर माहुल गावासाठी पण. बॉलिंगसाठी नितीन मोरे वसई विरार त्या साईडचं पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत बॉलर नितीन. तेजस बचाटे पण इन ऍक्शन मध्ये आहेत. पहिलाच बॉल तिकडे बॅटर स्वीप. बॉलर नितीन. स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय. हादी चांगले खेळाडू आहेत सूरज. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. फटका थोडा फसला आणि बॅटची एज घेतली गेली. बट तिकडे सिंगल रन मिळेल. शॉर्ट सिलेक्शन थोडं ठरवून खेळले बट 1 रन मिळेल तिकडे. 58चं टार्गेट आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन गणेश आणि त्या सोबतीला सूरज. या बॉलवर देखील अगदी हलक्या हाताने ढकलला तिकडे. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होईल आणि अरुण तिकडे पोहोचले बट तोपर्यंत 2 रन. अरुण आणि गणेश अगदी एन्जॉय करत क्रिकेट खेळतात. एन्जॉय केलं पाहिजे. बॉलर पुन्हा एकदा नितीन मोरे. स्ट्राईक एंडला बॅटर गणेश पाटील. इकडे चुकी झाले. बॉल मागे निघून जाईल. 1 रन कंप्लीट केली गेले. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातो. दुसरी रन पण इझिली मिळेल. वाईट +2. गणेश पाटीलने जर
3 बॉल 3 सिक्स लगावले तर मनीष पाटील यांच्याकडून कॅश प्राइज असणारे ₹500. रन झालेत 6, अजूनही 51 रन करायचे आहेत. जो जिंकेल तो पुढे जाईल. यानंतर पण एक चांगली मॅच आहे पंड्या 11 डिंगडॉंग त्यांच्या विरुद्ध R1 जॉर्ज कल्याण. या बॉलवर फटका फसलाय, बॅटची एज घेतली गेली आहे. 1 रन कंप्लीट गणेशने कॉल दिला. दुसरी रन पण तिकडे मिळते का आणि बॅटर आउट. चुकी झाले, गणेशचं कॉम्बिनेशन चुकलं आणि गणेशला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. खूप चांगले एफर्ट्स तिकडे दिले आणि रनआउटच्या रूपामध्ये मात्र बॅटर गणेश बॅक टू द पवेलियन. बिपिन परब बॅटिंग करणं गरजेचं आहे. बिपिनला पण माहिती आहे 58 करायचे आहेत, बट मॅच बनवावी लागेल. पार्टनरशिपची गरज आहे. टीम साई सिद्धी त्यांच्या विरुद्ध वेद दिल्यावर ओमकार मालाड इन ॲक्शन मध्ये बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर नितीन मोरे. या बॉलवर देखील भन्नाट वेग नितीनचा आणि ह्यासाठीच ओळखले जातात. एक चांगले गोलंदाज आहेत. वसई विरार त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत नितीन मोरे. या बॉलवर पण लेग स्टिकच्या बाहेर चुकीच्या पद्धतीने बॉलिंग पाहिली गेली. व्हाईट बॉल, व्हाईट +1. 10 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर पण परफेक्ट यॉर्कर, बॅटर आउट. काय बॉल टाकला गेला, अफलातून बॉल नितीन मोरेचा आणि सूरज उपाध्यायला मात्र जागेवरतीच थांबवला. गुड बॉलिंग. 2 महत्वाचे विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहिले गेले आहेत आणि मॅच कुठेतरी आता आपण पाहिलं तर शांत झाली आहे. गुड बॉलिंग नितीन. थोडे ऑफस्टिकला सफल झाले होते सूरज, बट एक चांगला बॉल नितीनच्या माध्यमातून. न्यू बॅटर आपण पाहिलं तर राजन प्रजापती येतात या चेंबूरचे. चेंबूर भारतनगर. आणि बॉलर आपण पाहिलं तर अरुण यादवच्या हातामध्ये बॉल दिला. स्ट्राईक एंडला बॅटर बिपिन परब. चोवीस बॉल मध्ये 48 रन्स करायचे, म्हणजे डबल करायचे आहेत. 24 बॉल 48. बॉलर अरुण, स्ट्राईक एंडला बॅटर बिपिन.
या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहायला गेला बिपिनच्या बॅटमधून. आपण पाहिलं तिकडे बॉल ट्रॅव्हल होईल आणि इट्स अ 4. 4 रनसाठी बिपिन परब. क्षमता आहे, मॅच बनवणं गरजेचं आहे. बॉलर अरुण. या बॉलवर पुन्हा एकदा लेग ब्रेक चांगला फिरवला गेला आणि तिकडे वाईट बॉल आहे बट अंपायरनी अंपायर
पुढे जाईल. 16 रन झाली धावफलकावरती. स्ट्राईक एंडला बॅटर राजन प्रजापती. बॅटिंग करणं गरजेचं आहे. मॅच कुठेतरी फाईट होईल का, शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल का, यावर पण सर्वांच्या नजर आहेत. देवांश कोळी उद्या वाढदिवस पण आहे त्याचा. 4-1 या बॉलवर देखील अगदी हलक्या हाताने ढकलला कव्हरला. अक्कू मात्र आता लंच टाइम आहे. बॉलर अरुण. या बॉलवर देखील खोल डप्प्याचा बॉल, अतिशय परफेक्ट बॉल पाहिला गेला. तिकडे मात्र कॉल दिलाय. नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला चान्स आहे, बट तिकडे रन मिळेल 2. ग्राफ पुन्हा एकदा वरती जाईल. 22 वरती 2 विकेट, 22 वरती 2, 2-2. बिपिन आणि राजनला मात्र मॅच बनवणं गरजेचं आहे. आमचे देवांश कोळी आता स्कोरिंग साठी रेडी आहेत. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल आणि अरुणची एक खासियत आहे, एक चांगला स्लोअर वन. अगदी बॉल तिकडे फिरवला. गुड बॉलिंग. कुठेतरी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 22 मध्ये रन मिळेल. सिंगल 23. शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्राईक एंडला बिपिन परब. गुड बॉलिंग अरुण, चांगली ओव्हर टाकली अरुणने आतापर्यंत. या बॉलवर देखील एक चांगला फटका बिपिन परबच्या बॅटमधून. क्लासिकल टायमिंग आणि 4 रन. काय टायमिंग केलं बिपिनने. आणि 18 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी. नितीन मोरेच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल दिलाय. स्ट्राईक एंडला राजन. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. या ओव्हरमध्ये जर चांगला स्पेल टाकला तर वेळ दिल्यावर ओमकार मला टीम पण मॅचमध्ये येईल. बट याच ओव्हरमध्ये जर हल्ला बॉल केला तर साई सिद्धी टीम पण मॅचमध्ये येईल. 18 बॉलमध्ये 33 करायचे आहेत. कोण जिंकेल कोण हरेल. बॉलर नितीन मोरे. स्ट्राईक एंडला बॅटर
राजन प्रजापती 18 बॉल 33चं समीकरण आहे. 11च्या सरासरीने प्रत्येक ओव्हरमध्ये रन्स करणं गरजेचं आहे. जो चांगला खेळेल तो जिंकेल. उमा स्कॉड माहुल कोळीवाडा यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन. बॉलर नितीन मोरे स्ट्राइक एंडला. राजन प्रजापती 18 बॉल 33. पहिलाच बॉल थोडा फटका फसला. दिवेश तिकडे बॉलवर पोहोचतात. एक रन कंप्लीट केले. खूप चांगली फेकी पाहिली गेली. स्ट्राइक एंडला गुड थ्रो. सतरा बॉल मध्ये अजूनही 32 रनची गरज आहे. बिग फाईट काटे की टक्कर. बिपिन पराबला पण मात्र बॅटिंग करावी लागेल. फिल्डिंग थोडीशी क्लोज घेतली आहे. चांगली बॉलिंग केली नितीन आतापर्यंत. मॅच कुठेतरी आता पुन्हा एकदा कलाटणी घेईल का? आज माहुल गावचे सर्व मित्रपरिवार. यानंतर अजून एक मॅच, त्यानंतर क्वार्टर फायनल, त्यानंतर सेमीफायनल, फायनल. आजच्या दिवसातील ही चौथी मॅच चालू आहे. चला थोडं फास्ट खेळायचं कारण की अजून मॅचेस खेळवायच्या आहेत. पाचवी मॅच. बॉलर नितीन स्ट्राइक एंडला. बॅटर राजन. राजनकडे क्षमता आहे. प्रथमेशकडे पण चांगलं क्रिकेट खेळलंय प्रथमेश पण. या बॉलवर पण बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाही. एक रन कंप्लीट केली. दुसऱ्या रनचा कॉल दिलाय. थोडी मिसफिल्ड बट तिकडे 2 रन मिळतील. आणि स्कोर झाला आतापर्यंत 29. आणि 13 बॉलमध्ये अजूनही 29 रनची गरज आहे. म्हणजे अर्धा पल्ला गाठला, अर्धा पल्ला गाठायचा आहे. 13 बॉल 29 करायचे आहेत. हा बॉल इम्पॉर्टंट नितीनचा. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पाहूयात किती रनचं कॅल्क्युलेशन राहील. या बॉलवर देखील राजनच्या बॅटमधून स्टँड अँड वर परफेक्ट स्ट्रोक खेळले गेलेत. राजन प्रजापती शेवटच्या बॉलवर हल्ला बोल. इट्स अ
वरती 6 आला. आता समीकरण आपण पाहिलं त्या बदलताना पाहिलं गेलं. 12 बॉल मध्ये 23 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. 12 बॉल 23. राजन प्रजापतीला पण माहिती आहे की मॅच मध्ये आपण देखील आता पुन्हा एकदा कमबॅक केलंय. 12 बॉल 23 होईल का? एका दुसऱ्या बॉलरने सेफ ओव्हर टाकली तर वेळ दिल्यानं ओमकार मला टीम पण मॅच मध्ये येईल. बट 12 बॉल 23 ला कोण जिंकेल सर्वांच्या नजर आहेत या मॅचवर. बॉलिंग साठी ओमकार पाटणेच्या हातामध्ये बॉल दिलाय. समीकरण थोडस फाईट होईल का? स्ट्राईक इनला बॅटर प्रथमेश. 12 बॉल 23 समीकरण बॉलिंग साठी ओमकार पाटणे. राजाने टायमिंगला 6 लगावला. आपला लढका वेद चषकाचा आज दुसरा दिवस. या बॉलवर पहिलाच बॉल ओमकारच्या हातातून कुठेतरी आपण पाहिला तर व्हाईट बॉल. व्हाईट +1. 12 बॉल मध्ये आता 21 करायचे आहेत. 1-2-2-1. स्ट्राईक एंडला राजन. या बॉलवर देखील आपण पाहिलं ऑफ स्टिक लेग चांगली पिचिंग आणि तिकडे थांबवलं. डॉट बॉल. 11 बॉल मध्ये आता 21 धावांची गरज आहे. 11 चेंडू मध्ये 21 धावांची गरज मॅच जिंकण्याकरिता टीम साई सिद्धी. स्ट्राईक एंडला राजन प्रजापती. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे नितीन. थोडी घाई केली आणि महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. राजन प्रजापतीला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अति घाई संकटात नाही. चुकलं आणि राजनला पण मैदानाच्या बाहेर जावं लागलं. मॅच आपण पाहिलं तर कुठेतरी आता शांत चालू आहे.
प्रेक्षक देखील आता हळूहळू मात्र गर्दी वाढत चालली आहे. फायनल सेमीफायनलला बघायला एक वेगळी मजा असेल. आणि बॉलर ओमकार, स्ट्राईक एंडला बॅटर प्रथमेश. सिंगल डबलनी पण मॅच बनू शकते. साई सिद्धी टीमला ते पण मनामध्ये धरून खेळलं पाहिजे. फक्त 6 आणि बाउंड्रीजने तुम्ही क्रिकेट खेळू नाही शकत. त्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन पाहिजे. मॅचच्या सिच्युएशन प्रमाणे तुम्हाला खेळता आलं पाहिजे. रन कुठेतरी आपण पाहिलं तर मॅच पुढे जाताना पाहिली गेली. स्कोर झालाय 40-40. बॉलर पुन्हा एकदा ओमकार पाटणे, स्ट्राईक एंडला प्रथमेश. या बॉलवर पण आपण पाहिलं तर बॉल व्हाईट बॉल, व्हाईट +1. अभिष दोडके अब्बू यांनी जर 6 लगावला तर क्रिस डिसोजा यांच्याकडून 500 रुपये असणार आहेत. अब्बू यांचे मित्र सर्व युट्यूबला पण मॅचचा आनंद घेतात. या बॉलवर स्टेप आउट झालेत आणि ओमकार पाटणेने एक चांगला बॉल टाकला. परफेक्ट बॉल, गुड बॉल. बॅटरला थांबवलं. समीकरण थोडं आता मात्र कठीण होताना पाहायला मिळतंय. मॅच अजूनही फिरेल का? डॉट बॉल करून चालणार नाहीत अब्बू यांना. मॅचचा रनचा मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. सिंगल डबल खूप इम्पॉर्टंट आहेत. गुड बॉल ओमकार. 8 बॉलमध्ये 16 रन्स करायचे आहेत. एका दुसरा मोठा स्ट्रोक पण इम्पॉर्टंट आहे. सिंगल डबलनी पण मॅच बनेल. या बॉलवर चांगलं फुटवर्क होतं. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होईल. त्यातून 2 रन. गुड बॉलिंग ओमकारने एक चांगला स्पीड टाकला आतापर्यंत. आणि 7 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. हा इम्पॉर्टंट बॉल आहे ओमकार पाटणे यांचा. 7 बॉल 14. या बॉलवर मात्र जाणून बुजून बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला पण व्हाईट बॉल. 7 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर अभिष दोडके अब्बू. साई सिद्धी जिंकेल की वेद 11 ओमकार मालाड. 7 बॉलमध्ये 13 रनची गरज. या बॉलवर पण बॅटची अगदी कडा घेतली गेली. तिकडे कुठेतरी फटका फसला आणि लेग बाय मध्ये मात्र तिकडे 2 रन मिळतील. 6 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. 6 बॉल 11ला पाहूयात कुठला गोलंदाज मात्र इकडे बॉलिंग साठी यामध्ये केला जाईल. 6 बॉल 11. कंपल्सरी चेसिंग आहे. गुड बॉलिंग ओमकारने एक चांगला स्पेल टाकला. सहा बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. चला थोडं फास्ट खेळायचं. अजून मॅचेस खूप खेळवायचे आहेत. बॉलिंगसाठी दिवेशच्या हातामध्ये बॉल दिलाय. 6 बॉल 11. मॅच जिंकून देईल का? प्रथमेश आणि अब्बू दोघांकडे पण क्षमता आहे. दोघं पण सिंगल डबलचं क्रिकेट खूप चांगलं खेळलेत. 6 बॉल 11ची मॅच कशी फिरवतील बट दिवेशला मात्र ही मॅच जिंकून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नात्मक परमेश्वर. तुम्हाला प्रयत्न केला तर काही साध्य होऊ शकतो बट तुम्ही एफर्ट्स द्या. मॅच सोडू नका. आणि 6 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट एक चांगली मॅच. यानंतर पण एक चांगला सामना आहे. टीम बंड्या 11 डिंगडॉंग आणि त्यांच्या विरुद्ध R1 जॉर्ज कल्याण. बेस्ट वर्सेस बेस्ट यानंतर पण मॅच पाहायला मिळेल. बॅटर प्रथमेश. 6 बॉल 11. बॉलर दिवेश पारावे.
जो जिंकेल तो पुढे जाईल. सर्वांचं लक्ष आज यूट्यूबला प्रोलिंक या चॅनलवर आहे. चेंबूर माहुल कोळीवाडा ह्या परिसरात एक चांगलं आयोजन आज इकडे पाहिलं गेलं. या परिसरात या ग्राउंडवरती माहुल फेस्टिवल देखील एक प्रसिद्ध फेस्ट इकडे ऑर्गनाइज केला जातो माहुल यांच्या माध्यमातून. आणि खूप चांगल्या डिश तिकडे नॉनव्हेज, फिश, चिकन अगदी ऑल ओव्हर मुंबई इकडे येत असते माहुल फेस्टिवल पाहण्यासाठी, चाखण्यासाठी. 6 बॉल 11ला बॉलर दिवेश, स्ट्राईक एंडला बॅटर प्रथमेश. या बॉलवर बाउन्स दिला बॉलला आणि तिकडे डॉट बॉल. 5 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. जो जितावई सिकंदर, जो चांगला खेळेल तो जिंकेल. लॅबो पण मॅच बघतात अगदी डोळे लावून. यानंतर ते पण इनॅक्शन मध्ये आहेत. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. पाच बॉल 11ला कोण जिंकेल? प्रचंड शांतता मैदानाच्या आतमध्ये, कारण की मॅचच तशी आहे. क्रिकेटमध्ये कोण जिंकेल कोण हरेल याचा नेम नाहीये. या बॉलवर समोर खेळले प्रथमेश विथ द स्पिन लेग ब्रेक, रीड केला. हाय हँडसम 6, क्लासिकल आउटस्टँडिंग फटका. प्रॉपर टायमिंग केलं. अंडर प्रेशर जेव्हा 6 बॉल 11ला आपण 6 मारतो, प्रेशर खूप असतं आणि प्रेशर असताना 6 मारणं भाई डिफिकल्ट आहे. ग्राउंड मध्ये शांतता होती आणि त्या टायमिंगला प्रथमेशने 6 लगावला. गुड स्ट्रोक. हे माहुल फेस्टिवलचं नाव घेतलं आणि सुरमई सारखा 6 मारला भाऊने. सुरमई फ्राय. आता बांगडा बघायला मिळेल का? या बॉलवर आणि या बॉलवर बांगडा. इट्स अ 6. कडक.